मी घाबरलो ना. एक मिनिट, काय झालं? मी घाबरलो. मग ज्यावेळेस तो पाण्यात खाली पाहतो तर खाली तिची डेड बॉडी असते. तेरी मदद नहीं करता तो करा मंडे को बुलाऊंगा नहीं. नल्ला बोलेगा तू. हाँ, तो नल्ले को नल्ला ही ओए बोलेगा. टंगवाने बाल आ गए उस टाइम पे बोला देख बाल ये देख. हॅलो गाईज, वेलकम टू डे 4. तर आज आहे संडे आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि मी संध्याकाळच्या 7ला हा ब्लॉग सुरू करत आहे. कार रॉक ही माझी फेवरेट कारपैकी एक कार आहे. माझं स्वप्न आहे मला ही कार घ्यायची. तर आता आपण मेडिकलवर आलेलो आहे. सोहमच्या 5-6 दिवस झाले त्याला आपण भेटलो नाही. अचानक त्याच्यासमोर जाऊन प्रकट होऊ, काय रिॲक्ट करतो ती बघा. चलो तर रिॲक्शन तू त्याला दिसू नको. ठीक है. मैं थोड़ा कैमरा पास प्लीज ओवर एक्टिंग बंद कर. ये इसके 50 रुपये काट हो रहे हैं. नमस्कार. ये देखो गाइस, ये आलसी बंदा. ये देख काय आहे काय लाज वाटते. कस्टमर कसे येणार आहे ते, कसे येते. तेरे रील पे काम करते करते मेरा काम नहीं हो रहा. अरे मैं का इसको हटाने तो पेनल्टी लगा दूंगा. तू हटा. तेरी मदद नहीं करता तो करा मंडे को बुलाऊंगा नहीं. क्या लगता है आपको, क्या लगता है कि हम यहाँ पे क्यों आए हैं? भेज देने के लिए मैं फोन करने वाला था. बहुत दिन कुछ वीडियो नहीं बनाया. नहीं, जो तूने सोचा ना कॉल करने का, वही मैंने भी सोचा था. क्या बात है. नहीं, सोचिए इतने अरे मराठी बोलला भैया. आप एवढे विचार मिळतात आमचे ना. अभी हम वॉकिंग के लिए जाने वाले थे, तो जाते जाते इस नल्ले को मिलके जाते, ऐसा हमने सोचा था. नल्ला बोलेगा तू. हाँ, तो नल्ले को नल्ला ही ओए बोलेगा. टंगवाने बाल आ गए उस टाइम पे बोला देख बाल ये देख. नाही ते कुठल्या बाईचा पोरगा. बंड कुदळ मार बाण बारबन बाई. हा बार स्वतःने डायलॉग घेतला तरी किती लागते. बार थांबा. तुम्ही माझ्यासाठी घेतलेला डायलॉग. हो, अच्छा तू मिरर मध्ये केली का? हेच ब्रँडिंग हा, हेच आहे. हेच आहे. नाही ऍक्च्युली बारबन नाव कशावरून पडलंय. बारबन ही बारकी आहे ना, बारकी ते मी कधी कधी शॉर्ट फॉर्म मध्ये बार म्हणतो. तर एक वेळेस आई कॅरेक्टर मध्ये आली ना तर बारबन बाई. ये ऐसा हुआ है बारबन बाई का नाम. बंड कुदळ मार बीबी बीबी हो बीबी. बीबी बंड कुदळ मार पण बाई. अच्छा ठीक है, चलता हूँ. तू बोर कर रहा है. मामा, तू काय मला वॉकिंगसाठी ह्याच गार्डन मध्ये का आणतोस रे? मी तुला कायम कुठं आणतो, कधीतरी आणतो ना. पण तरी पण ह्याच गार्डन मध्ये का? ह्याच म्हणजे आता जवळपास एकच गार्डन आहे म्हणून मी तुला या गार्डनमध्ये आणलं. कारण की हे गार्डन वॉकिंगला चांगलं आहे. बघ ना, रस्ता बिस्ता म्हणजे सगळं काही व्यवस्थित आहे म्हणून मी तुला इकडे आणलं वॉकिंगला. तुला हे गार्डन चांगलं वाटतं? मला या गार्डनची भीती वाटते. का, काय झालं? बघ ना, किती हॉरर लोकेशन असल्यासारखं आहे. म्हणजे खरंच? कोणच नाही आहे ह्याच्यात. खरंच यार, कोणच नाही, आपण दोघंच आहे. तेच. फक्त 1-2 लोक तिकडे बसले. जरा वियर्डच आहे. हॉररवरून लक्षात आलं, तुला एक हॉरर गोष्ट सांगू का? सांग ना. घाबरशील. मी नसते घाबरत. ऐक मग. हा एक राजवाडा असते, हा. त्याच्यामध्ये एक विहीर असते. तुला माहिती आहे जुन्या काळातल्या विहीर कशा असायच्या? एक मोठी विहीर असते आणि त्याला खाली उतरायला पायऱ्या असतात. हा. मधल्यामध्येच बसण्यासाठी खिडकीच्या पद्धतीसारखं पण असतं. ओके. ओके, तशी एक विहीर असते. म्हणून एक माणूस त्या राजवाड्यात जातो. बंद पडलेला असतो. ते खूप खूप वर्षापूर्वीचा असतो, हजारो वर्षापूर्वीचा. ओके. मग तो एक्सप्लोर करत असतो राजवाडा. मग तो माणूस एक्सप्लोर करत करत त्या विहिरीजवळ जातो. एक मिनिट पकड, हात काढला. मी घाबरलो ना. एक मिनिट, काय झालं? मी घाबरलो. कंटिन्यू. हां, तर तो एक्सप्लोर करत करत त्या विहिरीजवळ येतो. ओके. विहिरीला जेव्हा तो खाली पाहतो, त्याला विहिरीच्या खालच्या कठाड्यावर
खाली वरती नाही, खाली पण कट्टे असतात, जुन्या विहिरींना कट्टे असतात खाली. तर तिथे त्याला एक सुंदर अशी मुलगी बसलेली दिसते, खूप देखणी, खूप सुंदर. आणि तो तिला पाहताच तो तिच्यावर मोहित होतो, त्याला ती आवडते. ओके. तर तो असंच मनात विचार करतो की किती मुलगी सुंदर आहे, अशी मुलगी जर जीवनसाथी म्हणून भेटली तर जीवन स्वर्गापेक्षा सुंदर वाटेल. ओके. मग तीही त्याच्याकडे बघते आणि त्याला स्माईल करते. स्माईल केलेस मग हाही स्माईल करतो. मग ती त्याला इशाऱ्यानं बोलवते, असं करून स्माईल करून. मग हा हसतो आणि तिच्याजवळ जातो. जवळ गेल्यास म्हणतो की तुम्ही कोण आहात, तुम्ही खूप सुंदर आहात. ती हसते. ती म्हणते की तुम्ही पण खूप छान आहात. मग तो डायरेक्ट म्हणतो की मला तुम्ही आवडलात, तुम्ही माझ्यासोबत लग्न कराल का. ती मुलगी पण म्हणते हो करेल ना, पण तुम्ही मला कधी सोडून तर नाही जाणार. तो म्हणतो की मी तुम्हाला वचन देतो, मी तुम्हाला कधीच सोडून नाही जाणार. मी जगलही तुमच्यासोबत आणि मरेलही तुमच्यासोबत. मग तेवढ्यात ती काय म्हणते माहिती आहे का, आता तुम्ही वचन दिलंय, मुखरणार तर नाहीत, प्राण गेला तरी मुखरणार नाही. मग ती मुखरणार म्हणजे हे का खोटं? मुखरणार म्हणजे पलटणार तर नाही तुझ्या शब्दावरून. अच्छा, ओके. मग ती म्हणते ठीक आहे चालेल, आता तुम्ही या विहिरीत उडी मारा. तो म्हणतो का, तुम्ही तर बोललात ना जगेलही तुमच्यासोबत आणि मरेलही तुमच्यासोबत. हा तर मग उडी का मारू याच्यासाठी, कारण की मी मेलेली आहे. तो शॉक होतो. मग ती म्हणते की मी कसं विश्वास करू. ती म्हणते एकदा पाण्यात खाली वाकून बघ. मग ज्यावेळेस तो पाण्यात खाली पाहतो तर खाली तिची डेड बॉडी असते. डरा साले, डरा नहीं तू की माँ का. यार ये मेरी स्टोरी फ्लॉप हो गई यार. शिट 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 शिट. कुछ ऐसा नया बताओ साले जिससे कि मैं ये डर नई नहीं जाऊं। थी तेरे लिए, ये नई नहीं थी. ये नहीं- साले तूने विजुअल इमेजिन नहीं किए. नहीं किए नहीं हुआ तूने मेरे को वो इमेजिन की हाँ भाई है नदी, उसमें नदी होता नहीं है। विहिर थी. हाँ विहिर, हाँ। इस वजह से अभी याद नहीं वो और उसमें कटाड़े वगैरह थे. तो कौन सा तो पिक्चर है जिसमें कि दिखाए हैं एक्चुअली ऐसा कटाड़े वगैरह है. चुप कर यार, मेरी गोष्टी का पूरा वो ये कर दिया. गाइस जर तुम्हाला फील झाली तर प्लीज मला कॉमेंट मध्ये सांगा प्लीज. पण मी नाही घाबरते. फील नाही केलं याचा अर्थ.